आजकाल मुलांना सॉस हा प्रचंड आवडतो. अगदी पोळी, ब्रेड, पिझ्झा, बर्गर कोणत्याही नाश्त्यासोबत मुलांना सॉस पाहिजेच. हा सॉस कसा बनवायचा ते पाहूया. अगदी कमी खर्चामध्ये आपण सॉस तयार करू शकतो. कुठलेही प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण बनवूया. हे 1.5 किलो टोमॅटो घेतलेले आहे. स्वच्छ धुवून शक्यतो असे लाल घ्या. लाल टोमॅटोचा छान होतो आणि शिजतातही लवकर. आपण कुकर न वापरता कढईमध्ये सॉस बनवणार आहोत. आता हे टोमॅटो आपण कापून घ्यायचे आहे आणि याच्या मागचा देठाचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. छोटे छोटे तुकडे करायचे आहे. कुकरला आपण करणार नाही, आपण कढईमध्ये करणार आहोत. अशा पद्धतीने आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त असे लाल निघलेले आहे टोमॅटो आणि पूर्ण आता हे कापून झालेले. आणि आता आपण हे कढईमध्ये टाकून घेऊया. अगदी थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे. यामध्ये अगदी अर्धा कप पाणी टाकलेलं आणि त्यामध्ये या सर्व पोळी आपण टाकून घेऊया. पाणी आपल्याला खूप नाही वापरायचं, टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे अगदी थोडंसं आपण पाणी वापरलेलं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे. आता मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे लवकर मऊ होतात. विकतचा टोमॅटो सॉस जास्त प्रमाणात खाणं धोक्याचं असतं आणि मुलांना तो आवडतोच. तुम्ही घरचा बनवून ठेवला आणि मुलांना कधीही दिला तर त्याचे काही दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत नाहीत. आता 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण उघडून पाहू शकता तुम्ही टोमॅटोला किती पाणी असं सुटलेलं आहे मस्त. आणि एकदा मिक्स करून पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अजून थोडेसे मऊ होऊ द्यायचे आहे आपल्याला, म्हणजे बारीक करायला आपल्याला सोपं पडतं. पुन्हा झाकण ठेवते आहे 2 मिनिटासाठी आणि झाकण उघडून पाहूया 2 मिनिटांनंतर. मस्त आपले एकदम मऊ झालेले आहे टोमॅटो. आणि फॅन खाली थोड्या वेळासाठी आपण थंड करायला ठेवूया, म्हणजे लवकर थंड होतात फॅनमध्ये. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शिजतानाच यामध्ये थोडीशी अद्रक, लसूण आणि एक छोटा कांदासुद्धा वापरू शकता. थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. पाहू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर छान असं थंड झालेलं आहे. मिक्सरला आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे. याची आपल्याला प्युरी करायची आहे. एकदम बारीक अशी याची प्युरी करायची आहे आपल्याला. एक चाळणी घेतलेली, खाली एक भांडं लागणार आहे आणि त्यावरती ही प्युरी टाकायची आहे. सर्व प्युरी मी अशाच पद्धतीने बारीक अशी वाटून घेतलेली आणि चमचाने आपल्याला ही मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे छान एकदम बारीक अशी प्युरी खाली पडते. आणि कुठं जाड वगैरे राहिला असेल, त्यामध्ये बिया आल्या असतील तर त्या वरती राहतात. कधी कधी मुलं भाजी खातच नाही आणि टिफिनला जर त्यांच्या आवडीची भाजी नाही दिली तर टिफिन तसाच वापस आणतात. टोमॅटो सॉस हा बेस्ट ऑप्शन आहे आणि घरी बनवलेला तो तर एकदम बेस्ट. आता पाहू शकता ही प्युरी आपली तयार झालेली. एक पातेलं प्युरी आपली निघलेली आहे. वरती जास्त जाड वगैरे राहिलेलं नाही आहे. बाजारामध्ये जेव्हा टोमॅटो स्वस्त असतात तेव्हा तुम्ही टोमॅटो घरी आणून मस्त असा सॉस तयार करू शकता. चला आता पुढची प्रोसेस करूया. तीच कढई मी धुवून घेतलेली आहे. जास्त भांडे भरवायची सुद्धा आपल्याला गरज नाही. आता या कढईमध्ये सर्व प्युरी आपल्याला टाकून द्यायची आहे आणि 3 ते 4 मिनिटे छान शिजून घ्यायची लो फ्लेमवर. आणि असं मिक्स करत राहायचं आहे त्याला, म्हणजे खाली लागत नाही बुडाला. आणि शक्यतो जाड बुडाचं भांडं घ्या. आणि पाहू शकता तुम्ही याला उकळी फुटलेली आहे, अशी शिजत आली, गदगद शिजण्याचा आवाज येतो. आणि आता काय करूया, चम्मच चेंज करूया आपण, म्हणजे तुम्हाला घट्ट आणि पातळपणा कळेल. आणि यामध्ये साखर टाकायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता. आता आपण 1.5 किलो टोमॅटो घेतलेले आहे, त्यामध्ये मी 150 ग्रॅम साखर टाकते आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. जर तुम्ही 1 किलो टोमॅटो घेतली तर 100 ग्रॅम साखर त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आणि चम्मच आपण चेंज करूया, दुसरा चम्मच घेऊया, म्हणजे तुम्हाला घट्ट आणि पातळपणा कळेल. साखर यामध्ये पूर्णपणे विरघळली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही गूळसुद्धा यामध्ये वापरू शकता. गुळाने अजूनही छान टेस्ट येते आणि अजूनही हेल्दी होतो. आता तुम्ही पाहू शकता साखरेचं यामध्ये पाणी झालेलं आहे. मुलांना आवडतील अशा खूप साऱ्या रेसिपी मी चॅनलवर शेअर केलेल्या आहे. तुम्ही बघितल्या नसतील तर जाऊन बघा आणि रेसिपी कसे वाटल्या त्यासुद्धा कमेंट करून सांगा. आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्यसुद्धा अजून ॲड करायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं याला घट्टपणा अजून आलेला आहे. तुम्हाला कितपत घट्ट आवडते त्याप्रमाणे तुम्ही घट्ट पातळ ठेवू शकता. आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चाट मसाला, याने चव खूप छान येते. चाट मसाल्यामुळे तुम्ही मीठसुद्धा वापरू शकता किंवा थोडंसं काळं मीठसुद्धा यामध्ये टाकू शकता. हा चाट मसाला मी घरी बनवलेला, याची रेसिपी लवकरच शेअर करेल. आणि तिखट टाकायचं आहे. मी फक्त कलरचं तिखट घेतलेलं आहे, अगदी पाव चमचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण ठेवू शकता किंवा तिखटवाली लाल मिरची पावडरसुद्धा यामध्ये वापरू शकता. कलरचं तिखट वापरल्यामुळे किती छान याला कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता. आपल्याला कुठलाही फूड कलर वापरायची सुद्धा गरज नाही, तिखटामुळेच याला कलर आलेला आहे. आणि आता टाकूया व्हिनेगर. अगदी 1 चमचा व्हिनेगर टाकायचा आहे. याची बॉटल मिळते. व्हिनेगर वापरल्यामुळे आपला सॉस जास्त दिवस टिकतो, त्यामुळे वापरलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल.
पण व्हिनेगरमुळे आपला सॉस जास्त दिवस टिकतो, त्यामुळे मी यामध्ये टाकलेला आहे. आणि 2 मिनटासाठी पुन्हा आपण हे असं शिजू देऊया. तुम्हाला कितपत घट्ट आवडते त्याप्रमाणे तुम्ही हे ठेवू शकता. आता हे छान घट्ट झालेलं आहे. थंड झाल्यावर अजून घट्ट होतं, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला चेक करून दाखवते मी. असं घट्ट असल्यानंतर मी खाली घेणार आहे. तुम्हाला यापेक्षा घट्ट आवडत असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ शिजून घेऊ शकता. मी गॅस बंद केलेला आहे आणि थंड होण्यासाठी खाली ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता अजून किती घट्टपणा आलेला आहे थंड झाल्यावर. तुम्ही काचेच्या बरणीत किंवा बॉटलमध्ये हे भरून ठेवू शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा मुलांना हे खायला देऊ शकता. आता मी बॉटलमध्ये भरणार आहे, त्यामुळे जास्त मी घट्ट केलेलं नाही आहे. खूप जर घट्ट केलं असतं तर या बॉटलमध्ये बसलं नसतं. आता ही सॉसची बॉटल होती, मी गरम पाण्याने धुवून उन्हामध्ये वाळवून ठेवलेली आणि आता यामध्ये हा सॉस भरून ठेवते आहे. तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता. पाहू शकता इझिली हा बॉटलमध्ये बसत आहे सॉस. मंडळी, तुम्हीसुद्धा अशी सॉसची रेसिपी घरी करून बघा आणि मुलांना खायला द्या. कुठल्याही स्नॅक्ससोबत, नाश्त्यासोबत मुलांनाही तुम्ही देऊ शकता. मुलांना खूप आवडेल. रेसिपी जरी तीच असली, नाव एकच असलं रेसिपीचं, तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवण्याची आणि भाग बदलला तर भाषासुद्धा बदलते. आमच्या विदर्भातल्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. आता सॉस हा बॉटलमध्ये भरून झालेला आहे. आधी या बॉटलला आपण झाकण लावूया. ही बॉटल पूर्णपणे पुसून काढायची आहे आणि मग झाकण लावायचं आहे याला. पाहू शकता तुम्ही अगदी विकतसारखा श्वास दिसत आहे हा. असा श्वास जर घरी बनवला तर मुलं विकतचा श्वास विसरून जातील. आणि एका वाटीमध्ये सुद्धा तुम्हाला मी काढून दाखवते किती घट्ट झाला आहे ते. आणि मंडळी, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची सॉसची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त टेस्टी भन्नाट चविष्ट रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.